नागपूरमधील राणा प्रताप नगर पोलिसांनी BSNL टेलिकम्युनिकेशन उपकरणं चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून मोठे यश मिळवलं आहे। या कारवाईत पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली आणि एकूण 7 चोरीच्या घटनांची उकल केली। आरोपींकडून अंदाजे 14 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। BSNL नागपूर येथील पर्यवेक्षक मयंक सेवाराम स्वामी यांनी राणा प्रतापनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। दूरसंचार नेटवर्कमध्ये वापरले जाणारे क्रोन शहरातील विविध ठिकाणांहून वारंवार चोरीला जात आहेत, अशी ही तक्रार होती। यात स्वावलंबी नगर परिसरातील BSNL पिलर क्रमांक 12 आणि 16चा समावेश होता। तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला। तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहिती देणाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने सखोल कारवाई केली आणि चोरीच्या मालासह 5 आरोपींना रंगेहात अटक केली। अटक केलेल्या आरोपींमध्ये दुर्योधन कोरे, टेकेश्वर खरकाटे, अभिजित मेंढे, अनिकेत मिश्रा आणि आतिफ अली यांचा समावेश आहे। चौकशी दरम्यान पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली, यामुळे इतर साथीदारांना ताब्यात घेण्यात आलं। ते नागपूर शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत BSNLची उपकरणं चोरायचे। पोलिसांनी आरोपींकडून 207 क्रोन, चोरीत वापरलेली दुचाकी, लोखंडी शस्त्र, कटर आणि इतर उपकरणंही जप्त केली आहेत। तर पुढील कारवाईत पोलिसांनी 7,900 क्रोन, एक टाटा AC वाहन आणि इतर साहित्य जप्त केलं। या मुद्देमालाची किंमत 14,22,000 रुपये असल्याचा अंदाज आहे। तर या कारवाई दरम्यान राणा प्रतापनगर पोलिसांनी तहसील, सदर, बजाजनगर, धंतोली आणि लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत नोंदवलेल्या एकूण 7 चोरीच्या गुन्ह्यांची उकल केली आहे। पोलिसांनी त्यांना पकडण्यापूर्वी ही टोळी चोरीचा माल दिल्लीला विकण्याच्या प्रयत्नात होती। तो इसमें हमने नेटग्रिड प्रणाली यूज करके ये जो 5 आरोपी है इसको हमने पकड़ा है। तो ये 5 आरोपी के से हमने अराउंड 14 लाख का माल हमने हस्तगत किया है अभी तक। उसमें हमको फिर उसको इंटरोगेशन में हमको पता चला ये सिर्फ प्रताप नगर में नहीं, प्रताप नगर, बजाज नगर, लकड़गंज, ऐसा हर जोन, हर पुलिस स्टेशन, तहसील, ऐसा हर पुलिस स्टेशन का गुना उसमें डिटेक्शन हमको मिला है।